नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय असा आहे जो टीईटी परीक्षेत तुमचे हमखास गुण पक्के करणार आहे. आपण पाहणार आहोत इंग्रजी व्याकरणाचा सर्वात बेसिक पण तितकाच गेम चेंजर टॉपिक, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे प्रकार. इंग्रजीची भीती वाटते? काळजी करू नका. आजच्या या मास्टर क्लासनंतर तुमचे या घटकाचे गुण कुठेच जाणार नाहीत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरू करूया. आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते थोडक्यात पाहूया. टीईटीसाठी याचं महत्त्व, अक्षरे आणि शब्दांची बेसिक माहिती, वाक्यांचे 4 मुख्य प्रकार, काही सुपरफास्ट प्रोटिप्स आणि शेवटी तुमची तयारी तपासण्यासाठी सराव प्रश्न. अगदी परिपूर्ण पॅकेज आहे हे. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. टीईटी इंग्रजी व्याकरणाचं महत्त्व नक्की किती आहे? आता हे पहा, टीईटी पेपर 1 आणि 2च्या अधिकृत अभ्यासक्रमात अगदी पहिला चॅप्टर कोणता असेल? तर तो आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. याचाच अर्थ असा की इंग्रजीची पुढची मोठी इमारत बांधायची असेल तर हा पाया पक्का असावाच लागतो. हा टॉपिक समजला की पुढचं व्याकरण अगदी सोपं वाटू लागतं. आता आपण इंग्रजी भाषेचा अगदी मूळ पाया पाहणार आहोत, अक्षरे आणि शब्दांची गंमत. इंग्रजीमध्ये एकूण 26 मुळाक्षरे आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे. पण परीक्षेत गोंधळ कुठे होतो? तर याच्या 3 गटांमध्ये. पहिले 5 स्वर म्हणजे ए, ई, आय, ओ, यू आणि 21 व्यंजने. पण एक तिसरा अत्यंत महत्त्वाचा गट आहे जो अनेकदा आपल्याकडून विसरला जातो, तो म्हणजे अर्धस्वर किंवा सेमी वॉवल्स. डब्ल्यू आणि वाय हे ते 2 अर्धस्वर आहेत. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. अक्षरांपासून शब्द आणि शब्दांपासून वाक्य बनतं. पण लक्षात घ्या, शब्दांची नुसतीच गर्दी करून चालत नाही. ज्या शब्दसमूहातून एक पूर्ण आणि अर्थपूर्ण विचार व्यक्त होतो त्यालाच आपण वाक्य म्हणतो. जसं की शी सिंग्स अ सॉन्ग म्हणजे ती गाणे गाते. इथं अर्थ अगदी स्पष्ट आहे, बरोबर? इथून पुढे खरा खेळ सुरू होतो. वाक्यांचे मुख्य 4 प्रकार कोणते ते आता आपण पाहूया. इंग्रजी व्याकरणामध्ये वाक्यांचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. विधानार्थी म्हणजे असर्टिव्ह, प्रश्नार्थी म्हणजे इंटरॉगेटिव्ह, आज्ञार्थी म्हणजे इम्पेरेटिव्ह आणि उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. टीईटीच्या पेपरमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाक्याचा सूर आणि विरामचिन्हे याच 4 प्रकारांवर ठरलेली असतात. सर्वात पहिला आणि साधा प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. हे एक साधं सरळ विधान असतं ज्याची सुरुवात नाम किंवा सर्वनामाने होते आणि शेवट अगदी न चुकता पूर्ण विरामाने म्हणजेच फुलस्टॉपने होतो. उदाहरण पहा, राजू इट्स अ बनाना. अगदी सोपी सरळ दिलेली माहिती. यालाच डिक्लेरेटिव्ह वाक्य असंही म्हणतात. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. पण इथे एक मस्त ट्रिक आहे बरं का. प्रश्न 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे सामान्य प्रश्न, ज्याचं उत्तर फक्त होय किंवा नाही असं देता येतं. आणि दुसरा प्रकार म्हणजे WH प्रश्न म्हणजेच WH क्वेश्चन्स, ज्यामध्ये सविस्तर उत्तर द्यावं लागतं. सामान्य प्रश्न नेहमी सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होतात, हे ध्यानात ठेवा. आता सामान्य प्रश्न ओळखण्यासाठी हे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला पाठच असायला हवेत. जसे की बीची रूपे ॲम, इज, आर, वॉज, वेअर. डूची रूपे डू, डज, डिड. हॅवची रूपे आणि कॅन, कुड, विल, वुड सारखी मोडल्स. यापैकी कोणत्याही शब्दाने सुरुवात झाली आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिसलं की समजून जा हा सामान्य प्रश्न आहे. तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. यातून एखाद्याला दिलेली आज्ञा, केलेली विनंती किंवा सल्ला दिसून येतो. हे ओळखायचं कसं? तर वाक्याच्या पहिल्या शब्दाकडे पाहायचं. जर वाक्य थेट मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरू होत असेल आणि शेवटी पूर्णविराम असेल तर ते 100% आज्ञार्थी वाक्य असतं. जसं की प्लीज गिव्ह मी युअर पेन. चौथा प्रकार म्हणजे उद्गारवाचक वाक्य. एखाद्या घटनेबद्दल तीव्र भावना, आश्चर्य किंवा आनंद व्यक्त करायचा असेल तर आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वापरतो. सहसा ही वाक्य वॉट किंवा हावने सुरू होतात. पण याची सर्वात सोपी ओळख म्हणजे वाक्याच्या शेवटी असणारं उद्गारवाचक चिन्ह. व्हॉट अ सरप्राईज हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. चला, आता मी तुम्हाला टीईटी परीक्षेसाठी काही खास प्रो टिप्स देणार आहे जे तुमचे खूप मार्क्स वाचवतील. कोणतंही वाक्य सेकंदात ओळखण्यासाठी ही 3 पायऱ्यांची चेकलिस्ट नेहमी फॉलो करा. पहिली स्टेप, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, प्रश्नचिन्ह की उद्गारवाचक चिन्ह आहे ते पहा. दुसरी स्टेप, पहिला शब्द चेक करा, तो नाम आहे, क्रियापद आहे की WH शब्द आहे. आणि तिसरी स्टेप, त्या वाक्याचा टोन समजून घ्या, म्हणजे ती साधी माहिती आहे, आज्ञा आहे की भावना आहे. या 3 ट्रिक्स वापरल्या की उत्तर चुकणारच नाही. आता जी शिकलोय त्याची लगेचच थोडी प्रॅक्टिस करूया. सराव प्रश्नांसाठी तयार राहात ना? ॲम आय राईट? या वाक्याचा प्रकार कोणता? आता आपण शिकलेली प्रो टिप इथे वापरून पहा. शेवटी प्रश्नचिन्ह आहे
आणि सुरुवात am या सहाय्यकारी क्रियापदाने झाली आहे. बरोबर? अगदी सोपं आहे. हे प्रश्नार्थी म्हणजेच इंट्रोगेटिव्ह वाक्य आहे. पुढचा प्रश्न पहा. ओपन द डोर. शेवटी पूर्णविराम आहे आणि सुरुवात ओपन या क्रियापदाने झाली आहे. यातून एक थेट आज्ञा दिली जातीये. म्हणून अजिबात वेळ न घालवता आपण सांगू शकतो की हे आज्ञार्थी म्हणजेच इम्पेरेटिव्ह वाक्य आहे. आता हे वाक्य पहा. शी इज अ डॉक्टर. इथे शी या सर्वनामाने सुरुवात झालीय. शेवटी पूर्णविराम आहे आणि केवळ एक माहिती दिलीय. इथे कोणताही प्रश्न किंवा आज्ञा नाहीये. त्यामुळे हे एक साधं विधानार्थी म्हणजेच असर्टिव्ह वाक्य आहे. हा प्रश्न तर अगदीच बोनस मार्क मिळवून देणारा आहे. व्हॉट अ ब्युटिफुल बर्ड इट इज. वाक्यातून तीव्र भावना व्यक्त होतीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे. साहजिकच हे उद्गारवाचक म्हणजेच एक्सक्लेमेटरी वाक्य आहे. शेवटचा सराव प्रश्न थोडा ट्रिकी आहे बरं का. हु इज युअर फादर. शेवटी प्रश्नचिन्ह आहे, पण सुरुवात WH या WH शब्दाने झालीय. याचं उत्तर आपण फक्त हो किंवा नाही असं देऊ शकत नाही. त्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य असलं तरी ते WH प्रश्न किंवा WH क्वेश्चन या कॅटेगरीत येतं. चला, आपण आजच्या सत्राच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. थोडक्यात उजळणी करूया. हा तक्ता म्हणजे आजच्या संपूर्ण मास्टर क्लासची मास्टर चावी आहे. याचा एक मेंटल स्क्रीनशॉट काढून ठेवा. विधानार्थी वाक्य नाम किंवा सर्वनामाने सुरू होऊन पूर्णविरामाने संपते. प्रश्नार्थी वाक्य क्रियापद किंवा WH शब्दाने सुरू होऊन प्रश्नचिन्हाने संपते. आज्ञार्थी वाक्य क्रियापदाने सुरू होऊन पूर्णविरामाने संपते आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. ही चीटशीट लक्षात ठेवलीत की परीक्षेत पैकीच्या पैकी गुण नक्की. मित्रांनो, TETमध्ये यश मिळवायचं असेल तर अशाच पद्धतशीर अभ्यासाची गरज असते. आज आपण वाक्यांचे प्रकार अगदी मुळापासून समजून घेतले. जर हीच वाक्य जोडून आपण मोठे परिच्छेद बनवतो तर विचार करा पुढच्या व्याकरणात अजून किती गुपिते दडलेली असतील. अशाच सोप्या आणि रंजक पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकण्यासाठी स्टडी मास्टर मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक शिकायला आवडेल ते नक्की सांगा. सराव करत रहा. यश तुमचंच आहे.